श्रीकृष्ण सर्वांना. रामकृष्ण हरी. आपण आजच्या या चिंतनामध्ये ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायातील ओवी क्रमांक 31 पासून 35 पर्यंतच्या 5 ओव्यांचं चिंतन आज करणार आहोत. त्यामध्ये माऊली सर्वप्रथम म्हणतायत, कालपर्यंत आपण बघितलं की ज्या ग्रंथातून श्रीमद भगवद्गीता तयार झाली, जो की ज्ञानेश्वरीचा आधार आहे, त्या महाभारताचं वर्णन माऊली वेगवेगळ्या रूपकांमधून वेगवेगळ्या दृष्टांतांच्या माध्यमातून करतायत. आणि ते करताना पुढं माऊली म्हणतायत, ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिव्हार लावण्यरत्न भांडार शारदेचे. पुन्हा इथं ना तरी शब्दाने ओवीची सुरुवात झालेली आहे. ना तरी शब्दाचा अर्थ याच्याशिवाय किंवा आणखी एक उदाहरण देण्याच्या दृष्टीनं माऊलींनी हा शब्द प्रयोग केला आहे. किंवा या अर्थाने आपण हा शब्द वापरू शकतो. ना तरी किंवा सकळ धर्मांचे माहेर, सगळ्या धर्मांचं हे माहेर आहे. आता सगळे धर्म म्हणजे कोणते? इथं माऊलींना धर्म या शब्दांच्या मागं कोणता अर्थ अभिप्रेत आहे हा विषय थोडासा चिंतन करण्यासारखा आहे. इथं धर्म या शब्दाचा अर्थ आहे स्वभाव. धर्म या शब्दाचा अर्थ आहे विचार, स्वभावता. आणि या अर्थानं विचार केला तर धर्माच्या अनुषंगानं, विचारांच्या अनुषंगानं, जगण्याच्या अनुषंगानं, अस्तित्वाच्या अनुषंगानं जेवढे काही विचार जगामध्ये सांगितलेले आहेत, त्या सगळ्या जगातल्या विचारांचं, जगात जेवढे म्हणून काही स्वभाव आहेत, त्या सगळ्या स्वभावांचं माहेरघर म्हणजे महाभारत आहे, असं माऊली इथं म्हणतायत. कारण महाभारतामध्ये जी पात्रं आलेली आहेत, त्या पात्रांचा विचार जर आपण केला तर ती प्रत्येक पात्र म्हणजे एका मानवी मनाचं एक प्रतीक रूप आहेत. आता आजच्या काळात आपण या ग्रंथांमधल्या पात्रांचा मानसशास्त्रीयदृष्ट्या खूप चांगला विचार आजच्या काळात करू शकतो. कारण अलीकडच्या काळात आपल्याकडं मानसशास्त्र खूप चांगल्या पद्धतीनं विकसित झालं. अच्युत गोडबोलेंचं मनात नावाचं एक खूप सुंदर पुस्तक मराठीमध्ये उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ते वाचावं. खरं तर अच्युत गोडबोलेंचा जो मुलगा होता एकुलता एक, तो थोडासा मानसिकदृष्ट्या अपरिपक्व किंवा अबनॉर्मल अशा प्रकारचा असल्यामुळं त्या मुलाच्या मनाचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं त्यांनी जगात जेवढे काही मानवी मनाचे अभ्यासक आहेत, त्या सगळ्या अभ्यासकांच्या मतांचा, त्यांच्या ग्रंथांचा, त्यांच्या संशोधनाचा, त्यांच्या प्रयोगांचा खूप सुंदर असा अभ्यास केला आणि त्यातून मनात नावाचं पुस्तक आकाराला आलं. मुळात अच्युत गोडबोलेंची पुस्तकं सगळी चांगली आहेत. किमयागार असेल किंवा मुसाफिर असेल, त्यांचा प्रवास वर्णन, या सगळ्या ग्रंथांमधून त्यांनी विज्ञान मराठीमध्ये सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्या मनात पुस्तकाच्या वाचनानंतर आपल्या लक्षात येतं की मानवी मनाचे बारीक बारीक कंगोरे आहेत आणि वेगवेगळ्या वेळी माणूस वेगवेगळ्या प्रकारचं आचरण करतो. ते वेगवेगळ्या प्रकारचं आचरण होण्यामागं माणसाची एक विशिष्ट प्रकारची परिस्थिती आणि त्या परिस्थितीला मानवी मनानं दिलेली प्रतिक्रिया कारणीभूत ठरत असते. या अनुषंगानं आपण जर महाभारताचा विचार केला तर मानवी मनाच्या जेवढ्या काही प्रवृत्ती आहेत, त्या सगळ्या आपल्याला महाभारतामध्ये दिसतात. इतकंच नाही तर एकच पात्र वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या पद्धतीचं आचरण करताना दिसतं आणि ते तसंच आचरण का करतं याच्या संदर्भात निर्माण केलेली परिस्थिती किंवा पार्श्वभूमी ज्या पद्धतीनं व्यासांनी रेखाटलेली आहे, ती सुद्धा अद्भुत आहे. म्हणजे महाभारत इतिहास म्हणून आपण डोळ्यासमोर ठेवलं तरी ते तितकंच अद्भुत आहे. काव्य म्हणून चिंतनाकरता महाभारत घेतलं तरीसुद्धा ते तितकंच अलौकिक आहे. कारण या पात्रांमधून, या पात्रांच्या मनोवृत्तीमधून, वेगवेगळ्या घटनांना ही पात्र जसा प्रतिसाद देतात त्यामधून मानवी मनाची सूक्ष्मता खूप वेगवेगळ्या अर्थानं प्रकट होताना आपल्याला दिसते. म्हणून धर्म या शब्दाचा अर्थ स्वभाव असा जर आपण गृहीत धरला, कारण आपण आज धर्म हा शब्द ज्या अर्थानं वापरतो तो धर्म या अर्थाची ती शब्दच्युती आहे किंवा अर्थच्युती म्हणू शकतो आपण. मूळ धर्म या शब्दाचा अर्थ अतिशय व्यापक आहे
पण आपण त्या धर्माचा अर्थ खाली आणलेला आहे. हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, शीख धर्म यांच्या अनुषंगानं आपण धर्म शब्द वापरतो. पण थोडासा सूक्ष्म विचार केल्यावर आपल्या लक्षात येईल की हे धर्म नसून हे वेगवेगळे विचार आहेत, जगण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, जगण्याकडं बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. मानवी आचरणाकडं, मानवी विचाराकडं बघण्याच्या या वेगवेगळ्या दृष्टी आहेत. सगळ्यांच्या मुळामध्ये सगळ्यात जुना जर या अर्थानं धर्म बघायचा झाला तर तो प्राचीन हिंदू धर्म, सनातन धर्म सगळ्यात जुना. आणि बाकी सगळ्या धर्मांचा इतिहास तपासला तर ते धर्म नंतरच्या काळात अस्तित्वात आलेले आपल्याला दिसतात. आपल्याला त्याच्यामध्ये जायचं नाही, पण एवढी गोष्ट आपल्याला याच्यातून समजून घ्यायची आहे की माऊलींना धर्म या शब्दाच्या मागं या अर्थानं जो आपण धर्म शब्द वापरतो तो अर्थ अभिप्रेत नाही. माऊलींना अभिप्रेत असलेला अर्थ असू शकतो विचारांचं माहेरघर म्हणजे महाभारत आहे, स्वभावांचं माहेरघर म्हणजे महाभारत आहे. कारण मानवी मनाचे सगळे कंगोरे याच्यामध्ये आलेले आहेत. या महाभारताचा जो नायक आहे भगवान श्रीकृष्ण परमात्मा, हा परमात्मासुद्धा आपल्या मनाचे किती कंगोरे जगताना दिसतोय हा सुद्धा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. म्हणजे मूळ परब्रह्म स्वरूप असलेला परमात्मा मानवी देहामध्ये येतो आणि वेगवेगळ्या प्रकारच्या लीला करतो. या लीलांमध्ये किती गुंतागुंत आहे, किती अद्भुतता आहे, किती वैविध्य आहे, किती वेगवेगळेपण आहे, किती वेगवेगळे रंग या महाभारतामध्ये मिसळलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या व्यक्तिमत्वामध्ये मिसळलेले आहेत. लहानपणी मोठमोठ्या राक्षसांना मारणारा कृष्ण, थोडासा मोठा झाला की रांगत रांगत आईला तोंडामध्ये ब्रह्मांड दाखवणारा कृष्ण, रांगत रांगत गोपाळांच्या गवळणींच्या घरी जाऊन चोऱ्या करणारा कृष्ण, थोडासा मोठा झाला की गवळणींबरोबर रासक्रीडा करणारा कृष्ण, गोपाळांबरोबर दहीहंडी चोरून खाणारा कृष्ण, आणखी थोडा मोठा झाल्यानंतर यमुनेच्या तीरावरती जाऊन गायी चारणारा कृष्ण, तिथं आपल्या मित्रांबरोबर खेळणारा काला करणारा कृष्ण, त्याचवेळी यवनासारख्या राक्षसाला मारणारा कृष्ण. अशी कृष्णाची त्या काळापर्यंतची आपल्याला वेगवेगळी रूपं दिसतात. आणखी थोडा मोठा झाल्यानंतर स्वतःच्या आईवडिलांना भेटण्यासाठी मथुरेला जाणारा कृष्ण, मथुरेत गेल्यानंतर कंसच्या अनुराधिक राक्षसांना कंसाला मारणारा कृष्ण, आपल्या आईवडिलांना सोडवणारा कृष्ण, सगळं मथुरेचं राज्य आपल्या वडिलांच्या हातामध्ये देऊन तिथून निघून जाणारा कृष्ण, वृंदावनामध्ये राहणारा कृष्ण, नंतर स्वतंत्रपणे द्वारकेची स्थापना करणारा कृष्ण, द्वारकेमध्ये राहून पांडवांचं सख्य करणारा मित्र, त्यावेळी रुक्मिणी आणि अन्य आपल्या अर्धांगिनीबरोबर विवाह करणारा कृष्ण, 16,000 पत्नींना आश्रय देण्याच्या दृष्टीनं त्यांचा पती म्हणून स्वीकार करणारा कृष्ण. कृष्णाची किती विविध रूपं सांगता येतील. भीष्माचार्यांनाही आदर्श वाटावा, कृपाचार्यांनाही आदर्श वाटावा, कृपाचार्यांनी भीष्माचार्यांनी ज्याची आराधना करावी असा तो कृष्ण, अर्जुनाला गीता सांगणारा कृष्ण, उद्धवाला गीता सांगणारा कृष्ण, गोपाळांवर गवळणींवर जीवापाड प्रेम करूनही 100 वर्ष त्यांचं तोंडही न पाहणारा कृष्ण. किती कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू सांगता येतील. एक मोठं महाकाव्य आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र. म्हणजे याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी राहूनही गेल्या असतील, पण एवढा व्यापक पट भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा आहे. त्याच्यानंतर स्वतःच्याच मुलाला बरीच वर्ष पाहू न शकलेला कृष्ण, आपल्याच भावकीतल्या लोकांना आपल्याच डोळ्यासमोर मरताना पाहणारा कृष्ण. किती कृष्णाची वेगवेगळी रूपं आपल्याला बघता येतात. आणि ही सगळी रूपं या नायकामध्ये आहेत, तितकीच या महाभारतातल्या प्रत्येक पात्रामध्ये आहेत. आता सगळ्या पात्रांचा विचार आपण करत बसलो तर आपला या ओवीचा पूर्वार्धच लवकर संपणार नाही. परंतु माऊली जे म्हणतायत तरी सकळ धर्माचे माहेर, या धर्म शब्दाचे दोन्ही अर्थ आपण गृहीत धरले. सगळ्या विचारांचं माहेरघर म्हणजे महाभारत आहे. सगळ्या प्रकारचे विचार महाभारत देतात. कुटुंबात कसं वागावं, राजकारणात कसं वागावं, समाजकारणात कसं वागावं, मित्राबरोबर कसं वागावं, शत्रूबरोबर कसं वागावं, पत्नीबरोबर कसं वागावं, आईबरोबर कसं वागावं, सावत्र असलेल्या आईला सख्या आईपेक्षा जास्त प्रेम कसं द्यावं, सगळ्या प्रकारच्या नातेसंबंधांवर महाभारतामध्ये भाष्य आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या विचारांचंही माहेरघर आपल्याला
महाभारताकडं म्हणून बघता येतं. इतकंच नाही तर सगळ्या प्रकारचा स्वभावही, सगळ्या स्वभावाची माणसंही आपल्याला महाभारतामध्ये दिसतात. त्या सूक्ष्मतेमध्ये आपण जाणार नाही, पण माऊली म्हणतायत ती गोष्ट किती खरी आहे ही गोष्ट आपल्या मनाला बुद्धीला पटावी यासाठी आपण थोडंसं ते विश्लेषण केलं. आणि म्हणून माऊली म्हणता येतं ना तरी सकळ धर्माचे माहेर सज्जनांचे जिव्हार. सज्जनांचं हृदय आहे महाभारत. बघा, मानवी हृदयाचं माणसाशी जे नातं असतं ते नातं सज्जनांचं आणि महाभारताचं आहे असं माऊली इथं म्हणतात. सज्जन शब्दाचा अर्थ काय? सतजन, ज्याच्यामध्ये सत ही आहे आणि जन ही आहे. म्हणजे सत स्वरूप परमात्मा ही ज्याच्या अनुसंधानाचा विषय आहे, ज्याच्या संपर्काचा विषय आहे, आणि मानवी शरीरही ज्याला लाभलेलं आहे त्याला आपण सज्जन म्हणतो. म्हणजे मानवी शरीरात असून ईश्वराशी जो संलग्न आहे त्याला आपण सज्जन म्हणतो. जो ब्रह्मरूप आहे, जो ईश्वररूप आहे, जो भक्त आहे, ज्याच्या भगवंत जवळ आहे, भगवंत ज्याच्या आराधनेचा विषय आहे, त्यांचं हृदय म्हणजे महाभारत आहे असं माऊली इथं म्हणतात. मी कालही मागं बोलताना तुम्हाला म्हणालो की शुकाचार्यांना जगण्यासाठी काही निमित्त सापडत नव्हतं. पूर्वकर्मामुळे जन्माला तर येणं भाग होतं, पण मनुष्य शरीरामध्ये आल्यानंतर काय करावं याचंच त्यांना उत्तर सापडेना. आणि त्यांना जगण्याचा आधार दिला या महाभारतानं. या महाभारताचं चिंतन करण्याच्या मानसिकतेतून शुकाचार्य या पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले आणि आयुष्यभर फक्त श्रीमद भागवत कथा सगळ्या जगाला सांगितली. आणि या सगळ्या श्रीमद भागवत कथेत शुकाचार्यांचा सगळ्यात आवडीचा विषय म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. आणि त्याच्या चिंतनात, त्याच्या गुणकीर्तनात, त्याच्या कथेत रमणं हा शुकाचार्यांसारख्या विदेह अवस्थेला पोहोचलेल्या महापुरुषालाही आनंद देणारा हा ग्रंथ होता. आनंद देणारं हे कृष्णचरित्र होतं. आणि म्हणून सज्जनांचं हृदय म्हणजे महाभारत असं माऊली म्हणता येतं. स्वतः ब्रह्मचर्य असलेल्या माऊलींनासुद्धा याच महाभारतातल्या भगवद्गीतेनं भुरळ घातली. इतकंच नाही तर या ग्रंथानं सगळ्या जगातल्या साहित्याला भुरळ घातलेली आपल्याला दिसते. संबंध जागतिक साहित्य महाभारताच्या परिप्रेक्षात तपासून बघितलं तर जागतिक साहित्यावरती सुद्धा महाभारताचा प्रभाव आपल्याला दाखवता येऊ शकतो. भारतीय साहित्यावर तर स्वाभाविकपणे तो प्रभाव आपल्याला दिसतोच. आणि म्हणून जी सज्जन लोक आहेत तीसुद्धा या महाभारताला हृदयासारखं जपतात. त्यांच्या हृदयाच्या ठिकाणी किंवा त्यांचं हृदय म्हणजे महाभारत आहे असं माऊली म्हणतायत. पुढं माऊली म्हणतायत लावण्य रत्न भांडार शारदेचे. अर्थात सरस्वतीच्या लावण्यरूपी रत्नांचा ठेवा म्हणजे महाभारत आहे. मुळात ज्ञान हे बऱ्याचदा शुष्क वाटण्याची शक्यता असते. ज्ञानाच्या ठिकाणी अलंकारिकता नसते, कारण ज्ञान हे सत्य असतं. ज्ञानाच्या वरती कोणत्याही प्रकारचं वलय लावता येत नाही. त्यामुळं स्वाभाविकपणे ज्ञान म्हणजे शुष्क असणं स्वाभाविक आहे. परंतु या ज्ञानालाही सजवण्याचं काम संत करतात. या ज्ञानालाही अलंकारित करण्याचं काम संत करतात. नुसतं ब्रह्मज्ञान आपण ऐकलं तर ब्रह्मज्ञान लाभू शकतं, पण त्या ब्रह्मज्ञानाचा आनंद लुटायचा असेल तर त्या ब्रह्मज्ञानाला काव्याच्या रूपात मांडावं लागतं. आणि ही मांडण्याची ताकद फक्त संतांमध्ये असते. संत ब्रह्मज्ञानाला सुद्धा अलंकारित करतात. सरस्वतीलाही अलंकारित करण्याची ताकद या महाभारतामध्ये आहे असं माऊली म्हणतात. व्यासांनी ज्या पद्धतीनं महाभारताची मांडणी केलेली आहे ती मांडणी इतकी अलौकिक आहे की सरस्वतीलाही जणू काही रत्नांनी सजवावं. मुळात ज्ञानाला सजवणं ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही. लक्ष्मीला सजवणं सोपं आहे, कारण मुळात लक्ष्मीची प्रेरणाच सजवणं ही आहे. लक्ष्मीचं कामच लोकांना सजवणं हे आहे. ज्ञानीपुरुष कधीही स्वतःला सजवण्याच्या मागं लागत नाही. ज्ञानीपुरुषाला आपण चांगलं दिसावं, आपलं शरीर चांगलं दिसावं असं कधीही वाटत नाही. असं वाटू शकतं एखाद्या धनवानाला. आपल्या अंगावरती अलंकार पाहिजेत, आपलं शरीर तेजायमान दिसलं पाहिजे वगैरे गोष्टी ज्याच्याकडे पैसा आहे त्याला वाटू शकतं. काल परवा मी तो एक खूप मोठा नाचणारा डान्सर होऊन गेला मायकल जॅक्सन.
त्याचं थोडंसं चरित्र वाचत होतो. तो जन्मानं निग्रो होता, म्हणजे काळा होता, परंतु त्यानं प्रचंड पैसा खर्च करून आपलं शरीर गोरं करून घेतलं. कितीतरी प्लास्टिक सर्जरी आपल्या शरीरावर करून घेतल्या. म्हणजे आधीचा नैसर्गिक असलेला देह त्याला कितीतरी प्रकारे कृत्रिम प्रयोग करून विज्ञानाचा आधार घेऊन त्यानं आपलं शरीर गोरं गोरं पान करून घेतलं, ओठ लाल करून घेतले वगैरे बरेच प्रयोग केले. आणि त्या ह्याच्यामध्ये मी असं वाचलं की त्याला सगळ्यात जास्त जगायचं होतं, म्हणून त्यांना आपल्या आजूबाजूला बरेचसे डॉक्टर ठेवलेले होते. त्याचं पाणीसुद्धा प्रयोगशाळेतून तपासून यायचं, जेवणसुद्धा तपासून यायचं. आजूबाजूला कितीतरी अंगरक्षक त्यानं ठेवलेले होते. दवाखाना, ॲम्ब्युलन्स, तो जिथं जिथं कार्यक्रमाला जायचा तिथं तिथं सगळं यायचं म्हणे. आणि एवढं सगळं करून आयुष्याची 50शीसुद्धा तो पूर्ण करू शकला नाही. आणि जेव्हा तो मेला तेव्हा त्याचं मूळ शरीर ज्यांनी ज्यांनी बघितलं त्या सगळ्यांना धक्का बसला की ते इतकं विकृत आणि विद्रूप शरीर झालेलं होतं. निसर्गाबरोबर असे खेळ लक्ष्मी असलेला माणूस करू शकतो. पैसा असलं की शरीराला सजवणं, घराला सजवणं हे प्रयोग होऊ शकतात. जो ज्ञानानं सजलेला आहे त्याला शरीर, घर, बाकीच्या गोष्टी सजवण्यात कोणत्याही प्रकारचा आनंद कधीच वाटत नाही. म्हणून सरस्वतीला सजवणं ही गोष्ट संतच करू शकतात आणि ती व्यासांनी ती गोष्ट केली महाभारताच्या रूपानं. ज्ञानालाही अलंकृत केलं, ज्ञानालाही सजवलं, ज्ञानालाही रत्नजडित करून टाकलं. ही किमया महाभारतानं केली असं माऊली म्हणतायत की लावण्य रत्न भांडार शारदेचे. लावण्याच्या रत्नांचं भांडार सरस्वतीचं म्हणजे महाभारत आहे असं माऊली म्हणतायत. कारण या महाभारतामध्ये सरस्वती माताही आहे, लक्ष्मी माताही आहे, अलंकारही आहेत आणि सरस्वती मातेला सजवणाऱ्या सगळ्या गोष्टी या ग्रंथामध्ये आहेत. म्हणून माऊली महाभारताचं वर्णन करताना म्हणतायत लावण्य रत्न भांडार शारदेचे. पुढं माऊली म्हणतायत बघा, नाना कथा रूपे भारती प्रकटली असे त्रिजगती आविष्कारोनी महामती व्यासाची. म्हणून ही कथा सर्व काव्यांचा किंवा ही कथा व्यासांच्या महामतीत प्रवेश करून भारतात कथारूपाने या त्रिजगतात प्रकट झाली आहे. हे महाभारत कसं प्रकट झालं याचं वर्णन करताना माऊली म्हणतायत ही कथा म्हणजे व्यासांच्या महामतीमध्ये प्रवेश करून. बघा, मुळात व्यास शब्दाचा अर्थ काय? ओम नमो व्यास विशाल बुद्धे. ज्याची बुद्धी विशाल आहे त्याला आपण व्यास म्हणतो. आणि अशा विशाल बुद्धी असलेल्या, प्रचंड प्रतिभा असलेल्या व्यासांच्या महान अशा मतीमध्ये म्हणजे बुद्धीमध्ये प्रवेश करून महाभारतात कथारूपाने या त्रिजगतात प्रकट झालेली आहे. व्यासांच्या महामतीमधून ही महाभारताची कथा या त्रिजगतामध्ये प्रकट झालेली आहे. कारण हे महाभारत म्हणजे व्यासांच्या महामतीचा मागोवा आहे. व्यासांच्या बुद्धीचं अर्क, सार या महाभारतामध्ये उतरलेलं आहे. एवढी महती या महाभारत ग्रंथाची माऊली वर्णन करून सांगतायत. आणि नाना कथा रूपे भारती, भारती शब्दाचा अर्थ आहे महाभारत. नाना कथा रूपे, इतक्या कथा या महाभारतामध्ये आहेत की अनेकांना कधी कधी प्रश्न पडतो की हाही महाभारताचा भाग आहे, हाही महाभारताचा भाग आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की भगवंताच्या सगळ्या अवताराची कथा कोणत्या ना कोणत्या संदर्भात महाभारतामध्ये आलेली आहे. श्रीमद भागवत महापुराण जे आहे त्याच्यामध्ये भगवंताच्या 24 अवतारांची कथा महर्षी व्यासांनी सांगितलेली आहे. या सगळ्या अवतारांची कथा वेगवेगळ्या संदर्भात, वेगवेगळ्या कथांमध्ये, उपकथांमध्ये महाभारतामध्ये सुद्धा आलेली आहे. इतकंच नाही, तुम्ही वेगवेगळी पुराणं जर वाचाल तर त्या पुराणांमध्ये सुद्धा महाभारतातल्या वेगवेगळ्या कथांचे संदर्भ आलेले आहेत. महाभारतातल्या छोट्या मोठ्या कथांचे संदर्भ आलेले आहेत. यक्षप्रश्न नावाचा एक खूप स्वतंत्र ग्रंथ आहे. महाभारतामधल्याच एका जेव्हा सगळी पांडव उत्तरापंथे जात आहेत स्वर्गारोहणाच्या प्रसंगामध्ये, तिथं यक्षाबरोबर झालेला धर्मराजांचा संवाद खूप सुंदर पद्धतीनं त्याच्यात आला आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी त्याच्यावर खूप सुंदर पुस्तक लिहिले, वाचण्यासारखं ते पुस्तक आहे. महाभारतामध्ये काय नाही, महाभारतातल्या छोट्या छोट्या प्रसंगांवरून मोठी मोठी पुस्तकं, मोठे मोठे ग्रंथ निर्माण झालेले आहेत. म्हणून या महाभारताला माऊली म्हणता येतं नाना कथा रूपे
वेगवेगळ्या कथांचं रूप म्हणजे महाभारत आहे. एवढं वैविध्य, एवढं वैचित्र्य, एवढं नाना रूपत्व या महाभारतामध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. आणि प्रकटली असे ती जगती. बघा, नाना कथा रूपे भारती. नाना म्हणजे विविध, कथा रूपे म्हणजे कथेच्या रूपांमधले, भारती म्हणजे महाभारतामध्ये. म्हणजे या महाभारतामध्ये वेगवेगळ्या कथांची रूपं आहेत. जसं आपण माळ घेतो, त्या माळेमध्ये धागा एक असतो, पण त्यातले जे मणी असतात ते बारीक बारीक मणी, त्यांनासुद्धा स्वतंत्र असं अस्तित्व असतं. महाभारतातल्या अशा छोट्या छोट्या कथांनाही अस्तित्व आहे. यातल्या छोट्या छोट्या कथांमध्ये सुद्धा आमचे संत रमताना दिसतात. हो, भगवंतानं चोरी कशी केली याच्यावर आमचे संत किती गुणवर्णन करतात. अगदी ज्याच्या चोरीचं वर्णन एवढ्या विस्तारानं करावं, ज्याच्या रांगण्याचं वर्णन एवढ्या विस्तारानं करावं, ज्याच्या लोणी खाण्याचं वर्णन एवढ्या विस्तारानं करावं, तर कल्पना करा त्या महाभारतातल्या कथांमध्ये किती ताकद असेल. म्हणून महाराज सांगतायत, माऊली सांगतायत, प्रकटली असे ती त्रिजगती. सगळ्या जगामध्ये ती प्रकटली आहे. केवळ जमिनीवरच नाही, स्वर्ग, मृत्यू, पाताळ असे शब्द आपण वापरतो, या सगळ्या ठिकाणी महाभारताची महती आहे असं माऊली म्हणतायत. आणि पुढं माऊली म्हणतायत, आविष्कारोनी महामती व्यासांची. आणि व्यासांच्या महामतीचा आविष्कार, व्यासांच्या महामतीमध्ये प्रवेश केल्यानंतर याचं दर्शन व्हावं असं हे महाभारत आहे. आणि जितकी व्यासांची बुद्धी विशाल आहे तितकंच हे महाभारत विशाल आहे. म्हणून हा काव्यारावो ग्रंथ गुरुवतीचा ठावो, येथोनी रसा झाला आवो रसाळपणाचा. माऊली म्हणतायत, म्हणून हा काव्यारावो, म्हणून हा सगळ्या काव्यांचा राजा आहे, सगळ्या साहित्याचा हा राजा आहे. जसं राजा सगळ्या प्रजांवर आपलं नियंत्रण ठेवतो, प्रजा राजाला विचारल्याशिवाय काहीही करत नाही. प्रजेच्या प्रत्येक घटनेचा लेखाजोखा राजाकडे असतो, प्रजेच्या प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवणारा राजा असतो, प्रजेवर नियंत्रण ठेवणारा राजा असतो. तसं या जगातल्या प्रत्येक कथेवर, प्रत्येक लेखकावर महाभारतानं आपला प्रभाव, आपला पगडा ठेवलेला आहे, गाजवलेला आहे. म्हणून बघा, खूप वेगवेगळ्या अनुषंगानं याचं विश्लेषण करता येतं. पण ज्या लोकांनी धर्माला विरोध केला, ईश्वराला विरोध केला, अशा लोकांनी सुद्धा आपल्या विचाराच्या प्रकटीकरणासाठी शेवटी महाभारताचाच आधार घेतलेला आपल्याला दिसतो. दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य या साहित्यांची जी मांडणी केली गेली, त्याची मांडणी करणारे जे समीक्षक किंवा अभ्यासक होते ते बरेचसे धर्मविरोधी विचार मांडणारे होते, असं आपल्याला त्यांचं बाकीचं सगळं साहित्य वाचलं की लक्षात येतं. मी कुणा एकाचं नाव घेणार नाही, कारण सगळ्याच लोकांना जवळपास ही गोष्ट लागू पडते. म्हणून दलित साहित्याची धुरा ज्या धुरीणांनी सांभाळली ते समीक्षक घ्या, ग्रामीण साहित्याची धुरा ज्या धुरीणांनी सांभाळली ते घ्या, स्त्रीवादी साहित्याची धुरा ज्या समीक्षकांनी, अभ्यासकांनी सांभाळली, आदिवासी साहित्यिकांची धुरा ज्यांनी सांभाळली, या सगळ्यांनी कोणत्या ना कोणत्या संदर्भात धर्माला विरोध केला. हे जरी खरं असलं तरी आपल्या स्पष्टीकरणासाठी किंवा आपल्या विचारांचा माणूस म्हणून त्यांनी महाभारतातलीच पात्रं निवडलेली आहेत. म्हणून दलित साहित्याला द्रोणाचार्य जवळचे वाटतात, आदिवासी साहित्याला सुद्धा महाभारतामध्ये आलेले जे असे पात्र आहेत ती पात्र त्यांना जवळची वाटायला लागतात. पण महाभारताचं वर्णन जर सूक्ष्मपणे केलं, आता मी सगळं स्पष्टीकरण करत बसणार नाही, तो आपल्या आराधनेचा विषय नाही, पण एक फक्त झलक म्हणून आपण थोडासा दलित साहित्याचा विचार करू. कारण दलित साहित्य हे थोडंसं धर्मविरोधी साहित्य आहे असं बरेच जण म्हणतात. आता ते आहे की नाही हा वेगळा चिंतनाचा विषय होईल. पण त्यांचं असं मत आहे की महाभारतामध्ये जर आमचा नायक कोण असेल, ज्याला आम्ही आदर्श मानावा असा कोण असेल, तर ते ज्यानं आपला अंगठा द्रोणाचार्यांना कापून दिला त्या एकलव्याचं ते उदाहरण देतात. पण मूळ महाभारतामध्ये जर आपण एकलव्याचं वर्णन ऐकलं तर त्याला अर्जुनापेक्षाही श्रेष्ठ आहे असं वर्णन व्यासांनी त्याचं केलेलं आहे. जर एकलव्याला अर्जुनापेक्षा कमी लेखायचं असतं तर ज्या पद्धतीचं वर्णन एकलव्याचं व्यासांनी केलं आहे
ते वर्णन तटस्थपणे ऐकलं तर सहज लक्षात येतं की व्यासांच्या मनामध्ये ना अर्जुन श्रेष्ठ आहे ना एकलव्य कनिष्ठ आहे. त्यांच्यासाठी ती सगळी व्यक्तिमत्व आहे, एक पात्र आहेत, डोळ्यांनी बघितलेली माणसं आहेत. या अनुषंगाने विचार केला तर व्यासांनी कधीही एकलव्यावरती अन्याय केलेला नाही. उलट एकलव्याचं सगळं जे काही कर्तृत्व आहे, त्याचं जे कौशल्य आहे, ते खूप बारकाईने त्यांनी वर्णन करून सांगितलं की सगळे द्रोणाचार्य आणि सगळी पांडव मंडळी विद्याभ्यास करत होती. त्यावेळी एक कुत्रा भुंकत होता. त्या दिशेनं एकलव्यानं बाण मारला आणि तो बाण अशा पद्धतीनं मारला की त्या कुत्र्याला कोणत्याही प्रकारची जखम झाली नाही, पण त्याचा आवाज मात्र आपोआप बंद झाला. कारण आपले गुरु आपल्याकडे येत आहेत, त्यांचा आवाज आपल्याला स्पष्टपणे ऐकू यावा याच्याकरता एकलव्यानं केलेला तो कुशलपणे केलेला तो प्रयोग होता. आणि या गोष्टीचं द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटलं, अर्जुनाला आश्चर्य वाटलं, सगळ्या पांडवांना आश्चर्य वाटलं की एवढा मोठा धुरंधर कोण आहे या जगामध्ये. आणि मग त्या बाणाच्या दिशेनं ते गेले आणि तिथं एकलव्याची भेट झाली. आणि मग एकलव्यानं सांगितलं की मी तुम्हाला गुरु मानून तुमच्यावरती निष्ठा ठेवून हे सगळं मी शिकलो आहे. आणि मग द्रोणाचार्यांनी अंगठा मागितला. हा भाग आपण बाजूला जरी ठेवला तरी इथपर्यंत त्या एकलव्याच्या कौशल्याचं, त्याच्या गुरुनिष्ठेचं, त्याच्या कौशल्याचं खूप बारीक असं वर्णन महाभारतकारांनी केलेलं आहे. आणि म्हणून कोणत्याही पात्राला व्यासांनी दुय्यम लेखलेलं नाही. त्याला तितकाच न्याय देण्याचं काम, त्याचं श्रेष्ठत्व तितक्याच स्पष्टपणे उलगडून दाखवण्याचं काम या महाभारतानं केलं आहे. आणि म्हणून माऊली इथं म्हणतायत की हा काव्याराव आहे, सगळ्या काव्याचा राजा आहे. कोणतंही साहित्य घ्या, त्या साहित्यावर कोणत्या ना कोणत्या प्रकारचा प्रभाव तुम्हाला महाभारताचा दाखवता येईल. आणि म्हणून महाराज सांगतायत म्हणून हा काव्याराव सगळ्या कवितांचा, सगळ्या साहित्याचा हा राजा आहे. कारण प्रत्येक जगातलं कोणतंही साहित्य तुम्ही उचलून घ्या, त्याचा कोणता ना कोणता अनुबंध आपल्याला महाभारताशी लावता येतो. कसलंही पात्र घ्या आणि त्यातलं चित्रण घ्या, कथानक घ्या, घटनाप्रसंग घ्या, पात्रचित्रण घ्या. आता मी काय सगळं जगातलं साहित्य वाचून हे बोलत नाही, पण संत साहित्यावर असलेला विश्वास आणि आतापर्यंत अभ्यासलेलं माझ्या परीनं थोडं तोडकं मोडकं साहित्य, कारण आम्ही अभ्यासक्रमामध्ये भारतीय साहित्यही शिकवतो, विश्व साहित्यही शिकवतो. त्यामुळं थोडं थोडकं का होईना विश्व साहित्यही आम्ही अभ्यासलं आहे, भारतीय साहित्यही आम्ही अभ्यासलं आहे. त्या सगळ्यांवरती कोणत्या ना कोणत्या पद्धतीनं महाभारताचा प्रभाव आपल्याला दाखवता येतो. एवढी श्रेष्ठता या महाभारताची आहे. आणि म्हणून माऊली म्हणतात म्हणून हा काव्याराव, म्हणून महाभारत हा काव्याचा राजा आहे, कवितांचा राजा आहे. म्हणून हा काव्याराव ग्रंथ गुरुवतीचा ठाऊ. गुरुवतीचा शब्दाचा अर्थ आहे थोरवीच्या ठिकाणी, श्रेष्ठतेच्या ठिकाणी. गुरु शब्दाचा इथं अर्थ आहे श्रेष्ठ. ग्रंथ गुरुवतीचा म्हणजे श्रेष्ठत्वाचं ठिकाण. गुरुवती म्हणजे श्रेष्ठ अशी जागा, श्रेष्ठ अशा जागेचं ठिकाण म्हणजे महाभारत आहे. सगळ्यात श्रेष्ठ जागा जिथं निवास करू शकते अशी जागा म्हणजे महाभारत. सगळ्यात चांगलं जे जे आहे ते सगळं महाभारतात आहे. सगळ्या जगाला भुरळ घालणारा, सगळ्या जगाचा कृष्ण वंदे जगद्गुरू, सगळ्या जगानं ज्याला वंदन करावं असा महागुरू असलेला कृष्ण याच महाभारतात शोभून दिसतो. सगळ्या जगातला धुरंधर असा अर्जुन यातच आपल्याला शोभून दिसतो. दातृत्वाचा राजा म्हणून ज्याचं वर्णन करावं, दातृत्वामध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे तो कर्ण, तोही महाभारतातच शोभून दिसतो. धर्माचा राजा असलेला युधिष्ठिर, कितीही किचकट प्रसंगामधून धर्माची वाट दाखवून देणारा युधिष्ठिर महाभारतातच आपल्याला शोभून दिसतो. राधा जिची भुरळ सगळ्या जगाला पडावी. खरं तर राधेचं वर्णन तसं महाभारतामध्ये नाही आहे. महाभारताच्या आधारावर जी इतर ग्रंथ लिहिले गेले त्याच्यामध्ये राधेचा उल्लेख आहे, पण वेगवेगळ्या संदर्भात का होईना राधा हे महाभारतातलंच पात्र किंवा महाभारताशी संबंधित असं पात्र आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. म्हणून सगळ्या जगाला भुरळ घालणारी राधा, सगळ्या जगाला भुरळ घालणारा प्रेमाचा विषय म्हणजे राधाकृष्णाचं प्रेम, हा सुद्धा विषय महाभारतातच शोभून दिसतो. जगातलं आत्तापर्यंत झालेलं सगळ्यात मोठं महायुद्ध महाभारतातच शोभून दिसतं. जगातला सगळ्यात मोठा तत्त्वज्ञान सांगणारा भगवद्गीतेसारखा ग्रंथ महाभारतातच शोभून दिसतो. सगळ्या भक्तांना भुरळ घालणाऱ्या भगवान कृष्णाच्या बाललीला महाभारतातच शोभून दिसतात.
सगळ्यात मोठं विशाल युद्ध त्याचं वर्णन महाभारतातच शोभून दिसतं। रासक्रीडेसारखा महान प्रेमाचा अद्भुत प्रसंग महाभारतातच शोभून दिसतो। जगात जे जे काही वर्णनासाठी श्रेष्ठ जागा आहेत त्या सगळ्या श्रेष्ठ जागा महाभारतानं घेतलेल्या आहेत। म्हणून माऊली म्हणतायत ग्रंथ गुरुवतीचा ठाव। श्रेष्ठ लोकांना, श्रेष्ठ घटनांना, श्रेष्ठ पात्रांना, श्रेष्ठ प्रसंगांना, श्रेष्ठ परिस्थितींना जागा जर देण्यासारखी कोणती जागा असेल तर ते महाभारत आहे। म्हणून ग्रंथ गुरुवतीचा ठाऊ येथून रसा झाला आओ रसाळपणाचा। माऊली सांगतायत इथूनच रसांना सुद्धा रसाळपणाचा आओ झाला, डौल आला। रसांना सुद्धा रसाळ व्हावंसं वाटलं इथं आल्यानंतर। किती सुंदर शब्द वापरत आहेत माऊली। रसांना रसाळ व्हावंसं वाटलं, सुगंधाला सुगंधित व्हावं वाटलं, पाण्याला ओलं व्हावंसं वाटलं, पातळ व्हावंसं वाटलं। अशा खूप सुंदर प्रतिमा रूपक माऊलीने वापरलेली आहेत। रसाळपणाला सुद्धा म्हणजे रसांना सुद्धा रसाळपणाचा आव, रसाळपणाचा डौल या महाभारतात आल्यानंतर प्राप्त झाला। सगळ्या प्रकारचे रस आहेत महाभारतामध्ये, कोणता रस नाही। अद्भुत रस आहे, विभत्स रस आहे, भक्ती रस आहे, प्रेम रस आहे, रौद्र रस आहे, भयानक रस आहे, अद्भुत रस आहे। सगळ्या नवरसांनी युक्त असं हे महाभारत आहे। नवरस बरवी सागरू करवी उचित रत्नाचे आगरू भावार्थाचे गिरीवरू दाखवू जगा। माऊली म्हणतायत एवढी ताकद, एवढा रसाळपणा, रसाळपणालाही रसाळपणाचा लोभ लागावा, रसांनाही रसाळपणाचा लोभ लागावा अशी जागा म्हणजे महाभारत आहे। आणि इथूनच रसांना रसाळपणाचा डौल प्राप्त झाला, रसाला रसाळपणा लाभला या महाभारतामुळे। इतकं सुंदर वर्णन माऊली करतायत। पुढं माऊली म्हणतायत तेवीची आईका अनिक एक। माऊली म्हणतायत तसंच आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा। आता माऊली जेव्हा लक्षात ठेवा म्हणतायत तेव्हा ती गोष्ट विशेषच असली पाहिजे, कारण आम्ही शिक्षक लोकसुद्धा मुलांना शिकवता शिकवता मध्येच आमचं एक वाक्य येतं, हे लक्षात ठेवा हां। आम्ही जेव्हा असं म्हणतो तेव्हा आमचा हेतू वेगळा असतो। लक्षात ठेवा याचा अर्थ मी आता तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे जे तुमच्या भविष्यात तुमच्या फायद्याचं आहे। थोडक्यात परीक्षेला येणारा जर भाग असेल तो, किंवा अति महत्त्वाचा जर भाग असला तर आम्ही मुद्दाम मुलांना सांगतो आता लक्ष देऊ नये का, आतापर्यंत झोपला असाल तरी चालेल, आतापर्यंत लक्ष नसेल तरी चालेल, पण आता एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय असं माऊली म्हणतात। तेवीची आई का अनिक एक। माऊली म्हणतायत तसंच आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवा। कोणती? येथोनी शब्दश्री सच्छाश्रिक आणि महाबोधी कोवळीक दुनावली। तसेच आणखी एक गोष्ट ध्यानात ठेवा की या कथेपासूनच शब्दरूपी लक्ष्मीस सच्छास्त्रीयपणा येऊन आत्मबोधाला विशेष शोभा आली। बघा पुन्हा आणखी माऊली शब्दरूपी लक्ष्मीला सच्छास्त्रीयपण या महाभारतामध्ये आल्यावर प्राप्त झालं असं माऊली म्हणतात। बघा माऊलीने किती सुंदर रूपक वापरले, बारकाईनं आपण समजून घेऊया। शब्दश्री, शब्दश्री शब्दाचा अर्थ आहे शब्दरूप लक्ष्मी, श्री शब्दाचा अर्थ लक्ष्मी असा होतो। बघा तेवीची, तेवीची म्हणजे तसंच या अर्थानं तो शब्द आपण वापरतो। तेवीची ऐका अनिक एक, आणखी एक गोष्ट तुम्ही ऐका। येथुनी म्हणजे इथून पुढं, शब्दश्री इथून पुढं म्हणजे महाभारतामध्ये जे सांगितलंय त्याच्याबद्दल माऊली म्हणतायत। शब्दश्री म्हणजे शब्दरूप लक्ष्मी, सच्छास्त्रिक सुंदर अशा शास्त्रांनी युक्त अशी शब्दलक्ष्मी इथूनच तयार झाली असं माऊलींना म्हणायचं। आणि पुढं माऊली म्हणतायत महाबोधी कोवळीक दुनावली। इथं दोन शब्दप्रयोग माऊलींनी केलेत। पहिला शब्दप्रयोग आहे इथून शब्दश्री सच्छास्त्रिक म्हणजे शब्दरूप लक्ष्मीला सत्शास्त्रीयपणा, शब्दांना शास्त्रीयपणा इथं प्राप्त झाला। बघा शब्द आणि शास्त्रीय शब्द यांच्यामध्ये खूप फरक आहे। शब्द आणि प्रासादिक शब्द, ग्रंथ आणि प्रासादिक ग्रंथ
वाचा आणि प्रासादिक वाचा, मेंदू आणि प्रासादिक मेंदू, वाणी आणि प्रासादिक वाणी यांच्यामध्ये खूप फरक आहे. जमीन आसमानचं अंतर यांच्यामध्ये आहे. शब्द आणि प्रासादिक शब्द. शब्द तर सगळेच बोलतात. ज्या ज्या माणसाला तोंड दिलंय ते सगळेजण शब्द वापरतात. माणूसच शब्द वापरतो असं नाही, प्राणी जनावरसुद्धा शब्द वापरतात. पण शब्दांना प्रासादिकता असणं ही गोष्ट वेगळी आहे. आणि ही प्रासादिकता शब्दांच्या ठिकाणी जर कुठं आली असेल तर ती महाभारताच्या ठिकाणी आलेली आहे. शब्द प्रमाण जर कुठं बनले असतील, शब्द प्रासादिक जर कुठं बनले असतील तर ते महाभारतात येऊन बनलेले आहेत. कारण नंतरच्या काळातल्या सगळ्या शास्त्रार्थ करणाऱ्यांनी महाभारतातल्याच उदाहरणांचा दाखला देऊन आपापले मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. दर्शनशास्त्रही आपण वाचायला घेतलं तर महाभारतातल्या वेगवेगळ्या घटना प्रसंगांच्या आधारावरच दर्शनकारांनी बऱ्याचदा आपले मुद्दे स्पष्ट केलेले आहेत. कारण महाभारतामध्ये शब्दांना प्रासादिकता लाभलेली आहे, शास्त्रीयता लाभलेली आहे, प्रमाणता, अधिकृतता लाभलेली आहे. आणि म्हणून महाभारतातले शब्द हे काय आहेत? प्रासादिक आहेत. शास्त्रीयता लाभलेली शब्दरूप लक्ष्मी महाभारतामध्ये वास करते असं माऊली म्हणतात. किती सुंदर वर्णन आहे बघा. महाभारतामधले शब्द प्रमेय आहेत, सिद्धांत आहेत. माणसानं जगावं कसं याची सगळी वेगवेगळी उत्तरं आपल्याला हे महाभारत देतं. राजकारण कसं करावं, समाजकारण कसं करावं, अर्थकारण कसं करावं, कुटुंबकारण कसं करावं, नातेसंबंधांमध्ये कसं वागावं, मित्रांबरोबर कसं वागावं, राजानं कसं वागावं, प्रजेनं कसं वागावं, सगळ्या प्रकारच्या गोष्टींना आपल्याला महाभारतामध्ये उत्तर मिळतं. कारण इथं प्रासादिकता आहे, अधिकृतता आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत येतुनी शब्दश्री सच्छास्त्रिक. शब्दरूपी लक्ष्मीलाही शास्त्रीयता, अधिकृतता इथं मिळालेली आहे. आणि महाबोधी कोवळी कदुनावली. महाबोधी शब्दाचा अर्थ आहे आत्मबोध. कोवळीक शब्दाचा अर्थ आहे विशेष शोभा लाभली. बघा किती सुंदर शब्द आहेत. आत्मबोधालाही शोभा आली, ज्ञान देखील शोभायमान व्हायला लागलं. बघा खूप सुंदर वर्णन आहे. वारकरी संप्रदायामध्ये जीवनमुक्ती नावाची एक मुक्ती संतांनी सांगितलेली आहे. जीवनमुक्ती शब्दाचा अर्थ आहे मुक्तीच्या प्राप्तीनंतरचं आयुष्य म्हणजे जीवनमुक्ती. म्हणजे जिवंतपणीच मोक्षाची प्राप्ती झाली आणि आयुष्य शिल्लक राहिले त्याला जीवनमुक्ती असं म्हटलं. आता तो पुन्हा स्वतंत्रतेचा विषय आहे, पुढं कधीतरी तो विषय येईल. पण आत्ताच्या अनुषंगानं सांगायचं तर महापुरुषांना मोक्ष आधीच मिळालेला असतो. तुकोबरांच्या भाषेत सांगायचं झालं, तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळी. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मोक्षरूपी पत्नीचा स्वीकार केलेला आहे, आता जे उरलेले दिवस आहेत ते कसे खेळी मिळीनं घालवायचे. मोक्ष प्राप्त झाला आहे आणि आयुष्य उरलं आहे, मग आता त्या आयुष्याचं करायचं काय. बऱ्याच संतांनी मोक्ष मिळवला की शरीर संपवलं. मुळात मोक्ष मिळाला की शरीर संपवणं ही स्वाभाविकता आहे खरं तर. ज्ञानोबरायांनी सुद्धा रेड्याच्या मुखातून वेद वदवल्यावर त्याला समाधी दिल्याची कथा सांगितली जाते. सगळ्या जगाला उद्धाराचा मार्ग सांगून ज्ञानोबराय सुद्धा समाधीस्थ झाले. सगळ्या जगाच्या उद्धाराचा मार्ग आपण जगाला सांगितला आहे असं जेव्हा जेव्हा संतांना वाटलं तेव्हा तेव्हा संतांनी आनंदानं आपल्या शरीराचा त्याग केल्याच्या कथा अनेकदा आपल्याला दिसतात. पण भगवंताची प्राप्ती झाल्यानंतरही आयुष्य मनोरंजक, आनंदी, रममाण, रमणीय करण्याची ताकद जर कशात असेल तर ती या महाभारतामध्ये आहे, भगवंताच्या कथेमध्ये आहे. आणि म्हणून माऊली म्हणतायत महाबोधी कोवळीक. महाबोधाला सुद्धा, महाज्ञानाला सुद्धा, आत्मज्ञानाला सुद्धा कोवळीक म्हणजे शोभा देण्याचं काम. एवढंच नाही तर महाबोधी कोवळीक दुनावली. दुनावली म्हणजे दुप्पट झाली. महाभारताच्या ठिकाणी आल्यानंतर महाज्ञानाची शोभासुद्धा दुनावली असं माऊली इथं म्हणतायत. किती सुंदर हे वर्णन आहे. महाबोधी कोवळीक दुनावली. पुढं माऊली म्हणतायत येत चातुर्य शहाणे झाले. जे चतुर लोक होते ते महाभारताचं वाचन करून शहाणे झाले. म्हणजे त्यांचं चातुर्य आणखी उजळलं. चातुर्य शहाणे झाले.
प्रमेय रुचीस आले, सिद्धांतांना सुद्धा एक रुची प्राप्त झाली, एक गोडवा प्राप्त झाला, एक चव प्राप्त झाली. प्रमेय रुचीस आले आणि सौभाग्य पोखले सुखाचे येत. किती सुंदर माऊली वर्णन करतात. सुखाचं सुद्धा सौभाग्य इथं पोचलं गेलं, वृद्धिंगत झालं. बघा, सुखाचं सौभाग्य इथं वाढलं. किती सुंदर शब्द आहे. सुख म्हणजे सौभाग्य असं आपण म्हणतो, पण सुखाचंही सौभाग्य वाढीस लागलं ते इथं महाभारतात. एवढं माऊली या ग्रंथाचं खूप सुंदर वर्णन करत आहेत. थोडंसं या ओव्यांच्या विश्लेषणाला आपल्याला वेळ कमी मिळतोय, पण ठीक आहे, आपण इथं थांबूयात. पुन्हा एकदा शब्दशः अर्थ आपण घेऊयात. तेवीची ऐका अनिक एक, म्हणजे त्याचप्रमाणे आणखी एक गोष्ट तुम्ही ऐका. इथूनच शब्दरूपी लक्ष्मीला शास्त्राचा आधार प्राप्त झालेला आहे आणि महाज्ञानाला सुद्धा शोभायमान दुप्पट झालेली आहे या महाभारतामध्येच. या महाभारताच्या ठिकाणी येऊनच चतुर लोक शहाणी झालेली आहेत. या महाभारताच्या ठिकाणी येऊनच सिद्धांतांना रुची आलेली आहे आणि याच महाभारताच्या ठिकाणी येऊन सुखाला सुद्धा सौभाग्य मिळालेलं आहे. सुखाच्या सौभाग्याची वाढसुद्धा या महाभारताच्याच ठिकाणी झालेली आहे असं माऊली इथं वर्णन करतायत. या वर्णनाच्या ठिकाणी आपण इथं थांबूयात. उद्या आपण ओवी क्रमांक 36 ते ओवी क्रमांक 40 या ओव्यांचं चिंतन करूयात.